पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गटाची प्रचार सभा उत्साहात। पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट वतीने नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शहरात भव्य रॅली आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते। प्रदेश सचिव आणि स्टार प्रचारक सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही सभा झाली। पिंपळनेर नगर परिषद चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये सुरेशदादा चव्हाण, सुरेश सोनावणे, डीएस अहिरे, अमर पाटील, जोसेफ अण्णा मलबारी, सुमितदादा पवार, राकेश शेवाळे, संजीवनी गांगुर्डे, भैयादादा साळवे, माधवीताई गांगुर्डे, विलास देसले, पवन संदानशिव, राहुल वाघ यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले। हरिभक्त पारायण भालचंद्र दुसाने यांनी सभेचे अध्यक्षस्थान भूषविले। यावेळी नगराध्यक्ष पदासाठी संजना अशोक सोनावणे आणि नगरसेवक पदासाठी संजय भांबरे, यामिनी तांबट, गांगुर्डे भीमाबाई, प्रशांत धाईबर हे उमेदवार उपस्थित होते। कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन उमेदवारांना समर्थन दिले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर सहसंपादक अनिल बोराडे। या योजनेसाठीची तरतूद त्या ठिकाणी करण्यात आली। म्हणजे महिलांना 1,500 रुपये आम्हाला वाटलं ही योजना फसली की काय, परंतु मी आज अभिमानाने सांगतो की महाराष्ट्रामध्ये फिरत असताना त्या 1,500 मुळे अनेक आमच्या माता भगिनी आर्थिक सक्षम झाल्यातच, अनेकांनी उद्योग उभे केलेतच, अनेक महिला जे आहेत त्याच्यामुळे त्यांचं घर चालायला लागलंय आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याचं काम हे महायुतीच्या सरकारने केलेले। बरेच लोक होते, मी काँग्रेस पक्षातला आहे साहेब, मी सांगतोय ही योजना बंद पडावी म्हणून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं, परंतु आपल्या सरकारने ती योजना सातत्याने चालू ठेवून त्या ठिकाणी त्याला अधिक बळ देण्याचं काम, पुढच्या काळामध्ये जो आम्ही शब्द दिला होता तो शब्द सुद्धा पाळण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत। शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं काम 30 जूनच्या आधी शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचं काम आपण करणार आहोत। अशी वेगवेगळी आहे, तरुणांसाठी वेगळी योजना, महिलांसाठी वेगळी योजना, शेतकऱ्यांसाठी वेगळी योजना, कामगारांसाठी वेगळी योजना, कष्टकऱ्यांसाठी योजना। जर एखादी आपला पेशंट आजारी पडला तर महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपयापर्यंत मोफत त्यांच्यातून शस्त्रक्रिया करण्याचं काम सुद्धा आपल्या सरकारने केलेले।